शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची अधिकृत घोषणा झाली आहे. येत्या 2 दिवसात कर्जमाफी होणार. सरकारची अर्जंट सूचना शेतकऱ्यांसाठी आली आहे. 5 कागदपत्रे तुम्हाला रेडी ठेवा असं सरकारनं आत्ताच सांगितलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे असतील त्यांची लगेच कर्जमाफी होणार आणि ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2 दिवसात समितीची स्थापना, अर्थ मंत्रालय कामाला लागले. 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार अशी बातमी आता समोर येत आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सर्व शेतकऱ्यांसाठी आली आहे. कर्जमाफीला सुरुवात झालीये. मुख्यमंत्र्यांची अर्जंट सूचना सर्व शेतकऱ्यांसाठी आलीये. ही 5 कागदपत्रे रेडी ठेवा. पुढील 2 दिवसात या 15 बँकेतून 1.5 लाख रुपये कट होणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. गेल्या 5 वर्षापासून वाट बघत असलेल्या कर्जमाफी अखेर येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये होणार असल्याची बातमी आता समोर येत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये ही 5 कागदपत्रे तयार ठेवायला आता सांगितले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला आता समितीसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी नेमलेली आहे. येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये या 15 बँकेतील सरसकट 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार. या 15 बँकांना सरकारनं 34,000 कोटींचा निधी देणार असल्याचं सांगितलंय. परंतु ही 5 कागदपत्रे जे शेतकरी देतील त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय. येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये या 15 बँकेतील सरसकट 2 लाख रुपये कट होणे सुरुवात होईल. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आली आहे. ही 5 कागदपत्रे तुम्ही रेडी ठेवायचे आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या 15 बँकेतील कर्ज आता 2 दिवसांच्या आतमध्ये माफ करण्यात येणार आहे हे समजणार आहे. तसेच सरकारच्या माध्यमातून कोणती 5 कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायला सरकारनं आता सांगितल्यात हे सांगणार आहे. तुम्ही कोणत्याही बँकेतून जर शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही 5 कागदपत्रांची मागणी केली आहे. यामध्ये 2 कागदपत्रे 5 पैकी जुने असणार आहेत, तर उरलेली 3 कागदपत्रे सरकारनं नवीन काढून तुम्हाला आता ठेवायला सांगितले आहेत. त्यामुळे सर्वांनी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला आता या ठिकाणी लागणार आहे असं सांगितलंय हे तुम्ही आता लक्ष देऊन आता बघायचं आहे. आता 5 पैकी यामधील एक जरी कागदपत्र तुम्ही आता काढायचं विसरला तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. तसेच तुमचं कर्ज सरकारनं सांगितलेल्या रकमेपेक्षा जर जास्त असेल तर नेमकं जास्त कर्जमाफी सरकारनं करावी यासाठी तुम्हाला काय नेमकं करावं लागणार आहे यासाठी एक सोपी आयडिया देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे. 2017 ते 2025 पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुड न्यूज आता समोर आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना देण्यात आलेली आहे. सरकारला आता केंद्र सरकारकडून म्हणजे नरेंद्र मोदी सरकारकडून निधी मिळालाय. 34,000 कोटींचा निधी मिळाला असल्याचं आता बोललं जात आहे. एकादशीला जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला गेले होते त्यावेळी पत्रकारांना बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत. त्यासाठी सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी ही 5 कागदपत्रे रेडी ठेवायची आहेत. मग ती 5 कागदपत्रे कोणकोणते आहेत, कोणत्या 15 बँकेतील आता पैसे तर कट होणार आहे, कारण पुढील 2 दिवसांच्या आतमध्येच सरकार या 15 बँकेमध्ये तर पैसे सोडणार आहेत. त्यामुळे या 15 बँकेतील शेतकऱ्यांचे आता सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बघा पैसे तर कट होण्याची दाट शक्यता आहे, म्हणजेच कर्ज माफ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे तुम्हाला आता तयार ठेवावी लागणार आहेत. परत तुम्ही ही कागदपत्रे जर काढायला गेला तर तुमचं कर्ज माफ करण्यात येणार नाही, कारण अगदी 2 दिवसांच्याच आतमध्ये ही कागदपत्रे तुम्हाला आता काढून जमा करायचे आहेत. यामधील जे 5 कागदपत्र आहेत त्यामधील 3 कागदपत्रे नवीन असल्यामुळे तुम्हाला तातडीनं आत्ताच्या आत्ता ही कागदपत्रे काढून ठेवायला तर सरकारनं सांगितलंय. यामध्ये अजून एक शेतकऱ्यांसाठी सूचना सांगण्यात आली आहे की फक्त गरीब शेतकऱ्यांचीच तर कर्जमाफी सरकार करणार आहे. मग आता गरीब शेतकरी म्हणजे कोणकोणते शेतकरी हे पण आपण बघणार आहोत. परंतु 5 कागदपत्रे कोणती काढायची आहेत हे तुम्ही विसरू नका, कारण 5 कागदपत्रे काढल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. तसेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं 2 लाख रुपयांच्या वरती जर तुमचं शेती पिकासाठी मागील 5 वर्षांमध्ये जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर 2 लाखांच्या
उत्पन्नाच्या वरती तुमचं कर्ज सरकारनं माफ करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नेमकं त्यासाठी काही सोप्या आयडिया सांगण्यात आल्यात, ते सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे कर्ज काढल्या शेतकऱ्यांनी तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटाचा वेळ तुम्ही तर या व्हिडिओला द्या. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमचा आता या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आम्ही फायदा करून देणार आहे. आता सर्व शेतकऱ्यांनी इकडे लक्ष देऊन बघा. कोणत्या 15 बँकेतील येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये तुमचं कर्ज जे काढलंय तर ते बँकातून पैसे कट होण्यास सुरुवात होणार आहे. त्या बँकांची लिस्ट देखील सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे. त्या बँका कोणकोणत्या आहेत आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. आणि त्यानंतर लगेचच 2 मिनिटाच्या आत 5 कागदपत्रे जी सरकारनं तुम्हाला जमा करायला सांगितले आहेत ती 5 कागदपत्रे लगेचच या ठिकाणी सांगणार आहे. यामध्ये बँका बघत आहोत. सर्वात पहिल्यांदा जी बँक आहे ती म्हणजे देशातील सर्वात मोठी बँक आहे, सरकारच्या अंडर असलेली बँक, ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. बघा, तुम्ही पोस्टात जर शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर तुमची कर्जमापन रायत्यानंतर 2 नंबरची बँक आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक. या 2 बँकांमध्ये शेतकऱ्यांनी खूप सारं कर्ज काढलं आहे. यामधील सुद्धा कर्ज आता सरकारच्या माध्यमातून तुमचं माफ केलं जाणार आहे. परंतु ही 5 कागदपत्रे काढल्यानंतरच तुमचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे 5 कागदपत्रे कोणती आहेत तुम्ही नक्की लक्ष देऊन बघायचं आहे. आता आपण बँका बघत आहोत. त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांनी बँकेतील या कर्ज घेतला आहे. त्यामुळे या बँकेतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आता मिळालेला आहे. त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया. यामध्ये सुद्धा आता पैसे शेतकऱ्यांची कटणार आहेत. म्हणजेच कर्जमाफी या बँकेतून आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक. यामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले, तर तुमच्यासाठी देखील आता सरकारच्या माध्यमातून गुड न्यूज आले. आता तुमचे सुद्धा कर्ज माफ करण्यात येणार आहे. परंतु ही 5 कागदपत्रे जर विसरला किंवा जर 5 कागदपत्रे तुम्ही नाही दिले तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाहीये. त्यामुळे 5 कागदपत्रे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता आपण या ठिकाणी बँका बघत आहोत. अजून कोणत्या बँका आहेत बघा. त्यामधील पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया. यामध्ये जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर तुमची सुद्धा कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक. या बँकांमध्ये सुद्धा तुम्हाला तर कर्ज माफ होणार आहे. संस्थेच्या बँका असतील तर सरकारच्या माध्यमातून हे कर्जमाफ करण्यात येणार आहे. आता 5 कागदपत्रे सांगण्यास सुरुवात करत आहे. बघा, आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 5 कागदपत्रे सांगणारच आहे, परंतु त्याआधी सर्व शेतकऱ्यांना तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या. मुख्यमंत्री साहेबांनी समिती घटित केल्या. म्हणजे समिती आता कर्जमाफीसाठी स्थापन केली आहे. एकादशीला पंढरपूरला ज्यावेळी मुख्यमंत्री गेले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांना स्पष्टपणे सांगितलं आहे की समिती स्थापन करण्यात येत आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ही बातमी जेव्हा बँकांना समजली, ज्या बँकेतून तुम्ही कर्ज काढलं त्या बँकांनाही कर्ज माफ करण्यात येणार आहे, ही बातमी समजली तेव्हा बँकांनी आता धडाका उठवलाय. शेतकऱ्यांना फोनवर फोन येऊ लागलेत की कर्ज तुम्ही अर्जंट भरा, अन्यथा जप्ती आणू, आम्ही घराकडे तुमच्या येऊ. अशा प्रकारच्या आता धमक्या बँकांच्या शेतकऱ्यांना येऊ लागल्या आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही चुकून पण आता कर्ज भरू नका. तुम्ही बँकांचे फोन आल्यावर त्यांना स्पष्टपणे आता तुम्ही सांगायचं आहे की सरकार तर जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा तर त्या ठिकाणी मंत्र्यांनी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी कर्जमाफीचा शब्द दिलाय, त्यामुळे आम्ही कर्ज भरणार नाही, हे तुम्ही त्यांना सांगायचं आहे. कर्जमाफी होण्याच्या बरोबर तोंडावर बँकांचे फोन तुम्हाला कर्ज भरा असं येत असतात. त्यामुळे या फोनकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 कागदपत्रे सांगतो, सर्वांनी ते लक्ष देऊन कान देऊन ऐकायचं आहे. बघा, या 5 पैकी पहिली 2 कागदपत्रे जुनीच आहेत, परंतु काही नवीन अपडेट या जुन्या कागदपत्रामध्ये सांगितलेत. त्यानंतर 5 पैकी शेवटची 3 कागदपत्रे एकदम आता नवीन काढायला सांगितली आहेत, जी तुम्हाला तयार ठेवायचीत. ही कागदपत्रे, हे जर कागदपत्रे तुम्ही नाही दिले तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यामधील पहिलं कागदपत्र आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, ते म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कागदपत्रे देशातील सर्वात महत्त्वाचं कागदपत्र मानलं जातं, ते म्हणजे आधार कार्ड. आता या आधार कार्डवर या जर चुका असतील तर हे कागदपत्र तुमचं मान्य केलं जाणार नाही. त्यामुळे तुमची कर्जमाफी होऊ सुद्धा शकणार नाही. मग आता आधार कार्डवर काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. ते म्हणजे आधार कार्डवरील तुमचं नाव
तर ते पूर्ण आधार कार्डवर तुमचं नाव असलं पाहिजे. म्हणजे जन्माच्या दाखल्यावरती जसं नाव आहे तेच नाव आधार कार्डवरती आहे का बघायचं आहे. त्यानंतर आधार कार्डवरील तुमची जन्मतारीख पूर्णपणे व्यवस्थित आहे का बघायचं आहे. तरच तुमचं या आधार कार्डाचं झेरॉक्स कागदपत्र मान्य केले जाईल. त्यानंतर 2 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे बघा. तुमचं 2 नंबरचं कागदपत्र ते म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड. आता हे ग्राह्य धरलं जाणार आहे. म्हणजेच पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना याचा फायदा आता होणार नसल्याची शक्यता सांगण्यात आली आहे. आता बघा पुढची जी 3 कागदपत्र सांगणार आहे म्हणजेच 3 नंबरचं, 4 नंबरचं, 5 नंबरचं कागदपत्र ते अत्यंत महत्त्वाचे आहे. जी कागदपत्रे नाही दिले तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. बघा आता 2 नंबरचं कागदपत्र सांगितले तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. कारण ही द्यावंच लागणार आहे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की फक्त गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करण्यात येणार आहे. आता गरीब शेतकरी म्हणजे नेमकं कोण? ज्यांचे 2.5 लाख रुपयापेक्षा उत्पन्न कमी आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे. त्याच शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून गरीब शेतकरी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असायलाच पाहिजे. तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, पुढील कागदपत्रे नवीन आहेत जे तुम्हाला काढायचे आहेत. त्यामुळे अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा. पुढचं कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला. म्हणजेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी आहात का याचा पुरावा आता तुम्हाला द्यावा लागणार आहे. आता आपल्या राज्यामध्ये काही शेतकरी असे पण आहेत जे UP-वरून, बिहारवरून, कर्नाटकावरून, मध्य प्रदेशमधून हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता जगायला आले होते. त्यांनी शेती पण आता घेतली आहे आणि त्यामध्ये त्यांनी कर्जसुद्धा काढून ठेवले आणि ते बनावट कागदपत्र काढून सरकारला आमची पण कर्जमाफी करा, आम्हीच महाराष्ट्र राज्याचे आहोत असं दाखवत आहेत. त्यामुळे सरकारने महत्त्वाचं 3 नंबरचं कागदपत्र तुम्हाला द्यायला सांगितलं आहे. तुमचं रहिवासी दाखला लागणार. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी आहात का हे सरकारला पुरावा म्हणून तुम्हाला आता द्यावा लागणार आहे. त्यानंतर 4 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं सांगितलंय. तुमचा 7/12 उतारा लागणार आहे. आता 7/12 उतारा बघा, आता तुम्हाला यासाठी 7/12 उतारा लागणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की तुमची जर जमीन 15 एकर, 20 एकर, 10 एकर, 20 एकर जर इतकी जास्त असेल तर तुम्हाला आता या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की फक्त गरीब शेतकऱ्यांचीच आम्ही कर्जमाफी करणार आहे. सरकारने यामध्ये स्पष्टपणे जमिनीचा आकडा अजून सांगितलेला नाहीये, परंतु जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यामुळे 7/12 उतारा तुमचा मागवलाय. त्यानंतर 5 नंबरचं शेवटचं कागदपत्र म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे बघा. तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. सरकार तुमचं उत्पन्न आता चेक करणार आहे. म्हणजे तुमचं जर उत्पन्न जास्त असेल तर या कर्जमाफीचा तुम्हाला फायदा होणार नाही. म्हणजे उत्पन्न तुमचं किती लाख असेल यावरून तुमची कर्जमाफी होणार आहे. आता किती आकडा म्हणजेच तुमचं उत्पन्न किती पाहिजे याबाबत सरकारने अजून आकडा किती लाखाचा फिक्स केलेला नाही. परंतु जास्त उत्पन्न जर तुमचं असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. यासाठी 5 नंबरचं कागदपत्र तयार ठेवायचं आहे म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता शेतकरी मित्रांनो, लवकरच कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता तयार राहायचं आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा करतील आणि त्यावेळेस तुमचं कर्जमाफी करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.